और यूनाइटेड अरब अमीरात के बीच बढ़ते तनाव और हमलों के बाद हालात अब प्रभावित हुए हैं। यूएई के कई हिस्सों में सुरक्षा स्थिति को देखते हुए फ्लाइट्स कैंसिल किए जाने की जानकारी सामने आई है। यही वजह है कि दुबई में भारत के छात्र भी फंस गए हैं। दरअसल पुणे के एक जाने माने स्कूल के 84 स्टूडेंट्स इस वक्त दुबई में फंसे हुए हैं। ये सभी छात्र स्टडी विजिट यानी ग्लोबल इमर्शन प्रोग्राम के तहत दुबई गए थे, मगर मौजूदा हालात और फ्लाइट्स रद्द होने की वजह से फिलहाल वहीं रुक गए। हालांकि राहत की बात यह है कि सभी स्टूडेंट्स और टीचर्स सुरक्षित हैं और स्कूल प्रशासन लगातार उनके संपर्क में है। 84 लोगों में 80 स्टूडेंट्स और 4 टीचर शामिल बताए जा रहे हैं, जिनमें 42 लड़के और 42 लड़कियां शामिल हैं। छात्रों को जल्द से जल्द भारत वापस लाने के लिए मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स और सिविल एविएशन मंत्रालय के स्तर पर कोशिशें जारी है। स्कूल प्रशासन ने छात्रों और अभिभावकों से अपील की है कि वो घबराएं नहीं, सभी बच्चे सुरक्षित हैं और वापसी की प्रक्रिया जारी है। इस पूरे मामले पर स्कूल से संबंधित अधिकारी ने क्या कुछ जानकारी दी, सुनिए। 84 मुलं तिथं अडकलेली आहेत जे आपल्या ग्लोबल इमर्शन प्रोग्रामसाठी गेले होते आणि आता ते सुखरूप आहेत। काही काळजी करायचं कारण नाही, कारण मुलांशी आमचं बोलणं होत आहे, त्यांच्या पॅरेंट्सशी बोलणं होत आहे। इथं जे आमचे फॅकल्टी मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे। सर्वजण संपर्कामध्ये आहेत। किती जे आहे मेल फिमेल स्टुडंट्स आहे आणि कशा प्रकारचे अधिकारी कॉन्टॅक्ट जे आहे चालू? आता 42 बॉयज आणि 42 गर्ल्स आहेत आणि त्यांच्याशी वारंवार आमचं बोलणं चालू आहे, संभाषण आहे। जे भारत सरकारकडे कशा प्रकारचं बोलणं चालू आहे आणि त्यांना परत आणण्याचं कशा प्रकारे हे प्रोसेस चालू आहे? मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर त्यांच्याबरोबर आमचं बोलणं झालंय, निवेदन पोहोचलंय। त्याचप्रमाणे मुलधरम मोह सरांशी पण बोलणं झालंय, त्यांच्याकडे निवेदन पोहोचलंय। त्याशिवाय इंडियन एम्बसीमध्येही दुबईच्या ऑफिसमध्ये बोलणं झालंय आणि सर्व पूर्ण प्रयत्न चालू आहेत। आमचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर तरिता शंकर मॅडम आणि व्हाईस चान्सलर अनघा जोशी मॅम यांच्यातून सर्व बोलणं चालू आहेत। तो कशा प्रकारचं आव्हान पाहिजे? आव्हान हेच राहील, विनंती राहील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना की कृपया तुम्ही पॅनिक होऊ नका, कारण आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत। मुलं सुखरूप आहेत आणि पूर्ण आम्ही प्रयत्न करतोय की आपली मुलं सुखरूपपणे भारतात लवकरात लवकर परत यावीत।